नमस्कार, मी दीपक घरत, नवराष्ट्र कनेक्टमध्ये आपलं स्वागत. आपण सध्या विचुंबे ग्रामपंचायत हद्दीत आहोत. विचुंबे ग्रामपंचायतीची निवडणूक लागू आहे. आपल्यासोबत विचुंबे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी असलेले उमेदवार प्रमोद भिंगारकर साहेब आहेत. भिंगारकर साहेब, नवराष्ट्र कनेक्टमध्ये आपलं स्वागत. नमस्कार साहेब, सध्या निवडणुका लागू आहेत. आपला प्रचार कशा पद्धतीने सुरू आहे? प्रचार चालू आहे व्यवस्थित. आपल्या पनवेलचे आमदार मानसी प्रशांतदादा ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आपण ही ग्रामपंचायतचं इलेक्शन लढत आहोत आणि आपल्या या ग्रामपंचायतीच्या इलेक्शनमध्ये मी स्वतः प्रमोद भिंगारकर थेट सरपंच पदाचा उमेदवार आहे आणि माझ्यासोबत माझे एकूण 15 सहकारी सदस्य असे लढत आहोत. आमच्या एकूण ग्रामपंचायतमध्ये 5 वॉर्ड आहेत आणि 5 वॉर्डमध्ये प्रत्येकी 3-3 असे एकूण 15 सदस्य. आणि तसं असताना आमच्या या ग्रामपंचायतमध्ये आपण भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार, त्याच्यानंतर मनसे, RPI अशी सर्वांची युती जी आहे राज्य सरकारची वर्ताशा, त्याप्रमाणे आम्ही ह्या ग्रामपंचायतमध्ये लढत आहोत आणि चांगल्या प्रकारे प्रचार करत आहोत आणि लोकांचा प्रोत्साहनसुद्धा चांगला आहे. आपण आता उल्लेख केलात लोकांचं प्रोत्साहन मिळते. एकंदरीत आपण ज्या वेळेला मतदारांपर्यंत जाता तर त्यांचा सहकार्य तुम्हाला कसं लाभते? सहकार्य आहे. खरं तर झालं आहे असं की ग्रामपंचायतमध्ये असलेल्या बऱ्याच वर्षांपासून पब्लिकला इथे बऱ्याच कामांमध्ये अडथळे आहेत. खूप विकासाने आपला ग्रामपंचायत मागे असल्यामुळे लोकांना इथे विकास आले पाहिजे, लोकांना इथं सुविधा आले पाहिजे आणि त्या सुविधा मागील बऱ्याच वर्षापासून देता आलेल्या नाही इथं असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेला. म्हणजे याच्यापूर्वी आपण ह्या ग्रामपंचायतीत विरोधक म्हणून काम केलं? हो, विरोधकच म्हणता येईल, कारण आम्ही 2013ला किंवा त्याच्या आधी ग्रामपंचायत शेतकरी कामगार पक्षाचीच होती. 2013ला सुद्धा ग्रामपंचायत शेतकरी कामगार पक्षाचीच होती. 2018ला जरी आम्ही बिनविरोध केले असेल तरी ती शेतकरी कामगार पक्षाचीच राहिली. पण त्याच्यामध्ये आम्हाला 3 वर्षानंतर पद द्यायचा होता. तो आम्हाला पद ह्या शेतकरी कामगार पक्षाने दिला आणि त्याच्यामुळे सत्ता त्यांच्याकडेच राहिली होती. पण सत्ता जरी त्यांच्याकडे राहिली तरी आम्ही राज्य सरकार, केंद्र सरकार, आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या पाठपुराव्याने बरीच विकास कामं या विभागात आणलेली आहेत. आपण आत्ता उल्लेख केलात आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्यामार्फत आपण बरीचशी विकास कामं केलीत. अशी कोणती विकास कामं आपण आमदारांच्या माध्यमातून या ग्रामपंचायत हद्दीत केलेली? आता मुख्य सांगायचं म्हणजे इथे एक ब्रिज ही खूप मोठी समस्या होती आणि तो ब्रिज आपण बऱ्याच वर्षापासून पाठपुरावा करत होतो. तर मागच्या जून महिन्यामध्ये त्याचं आपण भूमिपूजन केलेलं आहे आणि ऑक्टोबरच्या 15 तारखेपासून 16 म्हणजे साधारण दसऱ्यापासून या आता 23च्या तो काम चालू झालेलं आहे. गाडी नदीवर आता ब्रिज नवीन बनतो आहे आणि त्याचा फायदा येत्या 8-10 महिन्यामध्ये इथे राहणाऱ्या जनतेला नक्कीच होईल. एकंदरीत आता आपण उल्लेख केलात की आपण विरोधात काम केलेलं आहे. मग इथल्या सत्ताधाऱ्यांनी अशी कोणती कामं करायला हवी होती जी त्यांनी केली नाहीत आणि तुम्हाला जर संधी मिळाली तर ती आपण करणार आहोत? निवडून आल्यानंतर विचुंब्यामध्ये अशा बऱ्याच समस्या बाकी आहेत. त्याच्यामध्ये इथं असलेली खूप जनता आहे पण इकडे गार्डन नाही आहे. साधारण पुढे आमच्याकडे ज्या काही शासकीय किंवा अजून कुठल्या भूखंड किंवा शासन देईल त्याच्यामध्ये साधारण आपण एक चांगला गार्डन बनवू पब्लिकसाठी. त्याच्यामध्ये लोक किंवा लहान मुलं, वृद्ध तिथं जाऊन खेळतील, बसतील आणि एक मुलांसाठी मोठा ग्राउंड बनवायला आपण घेतलेला, पण त्याला सुसज्ज बनवण्याचं कामसुद्धा माझा मानस आहे, मी तो करणारच आहे. आणि आता जो ॲक्झिस्टिंग ब्रिज आहे, जिथं ज्या ब्रिज आहे त्या ब्रिजच्या बाजूला आपण एक पाथवे म्हणजे वॉकिंगसाठी एक 3 ते 4 फुटाचा ब्रिज आपण ग्रामनिधीमधून बनवतो, म्हणजे जेणेकरून जी वॉकिंग चालणारी पब्लिक आहे त्या पब्लिकला जाण्यासाठी येण्या जाण्यासाठी ते सोयीस्कर पडेल आणि गाड्यांची ट्रॉफिकमध्ये थोडासा फरक पडेल. आणि अशा बऱ्या आता हेल्थ सेंटर आहे इथे, पब्लिक वाढलेली आहे आणि PSC आजिवली आमच्या इथून 6 किलोमीटर आहे, तर त्याला ते PSCला सुद्धा आम्ही इथं आणण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. असं आहे की इथे जे सत्ताधारी होते त्यांनी पब्लिकसाठी कुठलीच कामं केलेली नाही आहे. मुळात ग्रामनिधीमधून होणारी जी कामं असतात त्यांना जे पैसे वापरले जातात ते पैसे 14 वित्त आयोग, 15 वित्त आयोग म्हणजे केंद्राकडून आलेले एक, आणि दुसरे ते पैसे जर आहेत तर लोकांनी घरपट्ट्या
म्हणजे त्यांचे घामाचे पैसे वर्षभरातून जी घरपट्टी ते अशा 2 प्रकारचे जे पैसे ग्रामपंचायतमध्ये आहेत, त्या पैशातून जर आम्ही रस्ते बनवले असतील, गटर बनवले असतील, ते तर तो नियोजन आहे. मग त्याच्यासाठी ग्रामपंचायतचा सरपंच कुठल्या पक्षाचा असेल तो महत्त्वाचा नाही. पैसे तर ते पब्लिकचेच होते. मुळात शेतकरी कामगार पक्षाने कुठल्याही प्रकारची निधी इथे आणलेली नाही आणि त्यांना आणतासुद्धा येणार नाही. ना त्यांच्याकडे स्थानिक आमदार आहे आणि राज्य सरकार आहे, ना केंद्र सरकार. ते नसल्यामुळे इथं असलेल्या 25-30 हजार लोकसंख्येचा फार मोठा नुकसान झालेला आहे. तर आता राज्य सरकार, केंद्र सरकार, आमदार प्रशांतदादा ठाकूर हे भारतीय जनता पार्टी आणि सहकारी मित्र पक्षांच्या राज्यात सत्ता आहे. त्याच्यामुळे इथं असलेल्या जनतेने भारतीय जनता पार्टीसोबत यावं. पुढच्या 1-2 वर्षात बऱ्याच प्रकारचा विकास इथे होईल. नक्की विकास म्हणजे कोणत्या प्रकारचा विकास, म्हणजे लोकांना कोणत्या अशा सुविधा आपण पुरवणार आहोत की ज्याच्यामुळे लोकांच्या समस्या दूर होतील? आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली, ब्रिज ज्याचं काम चालू झालेलं आहे. आपल्या या देशाचे पंतप्रधान माननीय श्री मोदी साहेब यांची जी योजना आहे, हर घर जल हर घर नल, या योजनेअंतर्गत 3,02,00,000 रुपये 70,289 रुपयाची योजना विचुंब्यामध्ये ऑलरेडी आलेली आहे आणि त्या योजनेचंसुद्धा काम चालू आहे. त्या योजनेचासुद्धा पुढच्या 4-6 महिन्यामध्ये लोकांना लाभ घेतील. म्हणजे पिण्याचे पाणी हे लोकांना पोचणार आहे आणि ती योजना केंद्राची आहे. ती केंद्राची योजना इथं आहे आणि ती योजना आल्यानंतर इथं असलेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या सरपंच आणि त्यांचे बाकीचे जे असलेले सदस्य यांनी ती कमीत कमी 10 महिने रखडवलेली आहे. आणि आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या माध्यमातून मागच्या 1.5 ते 2 महिन्यामध्ये आम्ही मागील 1.5-2 महिन्याच्या अगोदर आम्ही कॉन्ट्रॅक्टर ब्लॅकलिस्टला टाकून होता. दुसरा कॉन्ट्रॅक्टर दिलेला आहे. त्याने आता सुरळीत काम चालू केलं. आम्ही जनतेसाठी काम करतो आहे. त्याच्यामुळे कॉन्ट्रॅक्टर चेंज करून आता नवीन कॉन्ट्रॅक्टर काम करतो आहे. पुढच्या 4-6 महिन्यात तो पिण्याचे पाणी इथे असलेल्या पब्लिकला नक्कीच भेटेल आणि तो देण्याचं आमचं काम आहे. आता मगाशी आपण बोलता बोलता उल्लेख केला होता, इथला जो पूल आहे नदीवरचा, त्याच्या कामात सुद्धा सत्ताधाऱ्यांनी काही अडचणी आणल्या होत्या. तर त्याबद्दल काय तुम्ही माहिती द्याल? काय होतं, आम्ही काम करतो, आम्ही जनतेच्या मनात आहोत. त्याच्यामुळं त्यांचा कामच आहे का इथं आलेला काम कशा प्रकारे तो मागे जाईल. आजसुद्धा ग्रामपंचायतला जवळजवळ 6.5 करोड रुपयाच्या NOC मला बॅक आहेत. त्याच्यामध्ये हा जो नवीन ब्रिज आल्यामुळे MMRDAने आम्हाला 2-2.5 करोडच्या निधी दिल्या आहेत. ती एक निधी अशी आहे, ग्रीन व्हॅली विचुंबे ते शिवकरपर्यंत, म्हणजे विस्पुतेच्या पलीकडून जो मार्ग आहे त्या मार्गाने शिवकरला जोडणारा रस्ता, त्याची 2.5 करोड रुपयाची निधी आहे. त्याच्यानंतर विचुंबे माऊली सोसायटी ते उसरली जोड रस्ता, याच्यासाठी 2.5 करोड रुपये, अशा 5 करोड रुपये. त्यानंतर विचुंबे अंतर्गत गल्ली कॉन्क्रिटीकरण त्याच्यासाठी 1 करोड रुपये आणि विचुंबे बौद्धवाडा ते ग्रीन व्हॅलीपर्यंत जाणारा रस्ता, त्याच्यामध्ये 25 लाख रुपये. पोलीस चौकी विचुंबे ते ओमकार 1, 2, 3 तिकडे जाणारा एक रस्ता 25 लाख रुपये. असे जवळजवळ 6 ते 6.5 करोड रुपयाच्या NOCवर आज असलेल्या नम्रता पाटील सरपंच हे NOCवर सह्या करत नाहीत. सह्या केल्याच्या नंतर त्यांचं असं म्हणणं आहे की ती लोक तुम्हाला मतदान करतील आता इलेक्शन आला, असे ग्रामपंचायतला बरेच चर्चा करत असतात. हे चुकीचं आहे. कुठलीही आलेली निधी आम्ही स्वागतच करतो. पक्ष वरून देणारा कुठलाही असू दे, आम्ही त्या सर्व निध्यांचा स्वागतच करतो. कारण इथं जनतेसाठी आपल्याला कामं करायचं, आपल्याला जो काम करायचा तो पब्लिकसाठी करायचा आहे. इथे 7,000 लोक जरी मतदार असले तरी इथं 30 ते 35 हजार राहणारी जनसंख्या आहे आणि त्या जनसंख्येसाठी आपण काम करतो. तेव्हा आपण पाहत नाही हे मतदार आहे, हा आपला आहे का त्यांचा, हे आपण पाहत नसतो. आपण सर्वांसाठी काम करत असतो. त्याच्यामुळे ह्यांचा जो ग्रामपंचायतमध्ये चाललेला चुकीचा आणि भोंगल कारभार आहे त्याला लोक उत्तर नक्कीच देतील. येत्या निवडणुकीत आपला पक्ष आणि आपल्या सहकारी पक्षांना कितपत यश मिळेल अशी आपल्याला आशा आहे? यश 100% मिळेल. यश मिळणारच आहे. कारण आज इथे राहणारी जी पब्लिक आहे ही पब्लिक आपल्या देशभरातून येणारी पब्लिक आहे. इथं साधारण साऊथ इंडियन लोक राहतात, इथे मुंबईवरून आलेली काही लोक राहतात, अन्य आपल्याच राज्यातल्या अन्य जिल्ह्यातली लोकं राहतात आणि त्या राहणाऱ्या लोकांना 15 वर्षापासून हा जो परिसर 15-20 वर्ष झाले असेल, 15 म्हणू आपण, 2005 नंतरच लोक वाढलेले आहेत. तर साधारण 15 वर्षापासून जी लोकं राहतात त्यांना ह्या अडचणी ज्या भेडसवतात त्या अडचणी आजपर्यंत सुटलेल्या नाही. तर सोडण्यासाठी एकमेव म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि आमदार प्रशांत ठाकूर हा पर्याय त्यांना निवडावाच लागणार आहे. तर येत्या पुढच्या 1-2 वर्षात त्या सगळ्या अडचणी सुटणार आहेत. म्हणजे आत्ता तुमच्या बोलण्यातून जाणवलं की आमदार प्रशांत ठाकूरांनी आपल्याला नेहमीच सहकार्य केलं आहे, तर त्याबद्दल आपण समाधानी आहात का? हो. आमदार साहेबांचं आज गेले आमदार 15 वर्ष या तालुक्याचे नेतृत्व करतात.
त्याच्या 2-2.5 वर्ष अगोदर म्हणजे साधारण 2005-6मध्ये 7मध्ये ते या पनवेल महानगरपालिकेचे नगराध्यक्ष राहिलेले आहेत. आणि ज्या वेळेला नगराध्यक्ष असताना आमदार साहेबांना पनवेलचा जो ब्रिज आहे हा त्यावेळच्या कालच्या विलासराव देशमुख मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या 5 ऑगस्टच्या निमित्त गिफ्ट दिली होती. आणि असे हे आमदार विकास पुरुष आहेत आणि त्यांच्या माध्यमातून किंवा त्यांच्या पाठपुरावाने किंवा ते आमच्या खंबीरपणे पाठी असल्यामुळं विचुंब्याचा चेहरा या पुढच्या काळात 100% बदलणार आहे. विकास आणि लोकांना मदतीच्या बाबतीत हे खरंच होणार आहे. नवराष्ट्र कनेक्टच्या माध्यमातून आपण मतदारांना काय आवाहन कराल? मतदारांना मी हे आवाहन करेन की या 5 नोव्हेंबरला जो मतदान होणार आहे त्या 5 नोव्हेंबरला होणाऱ्या मतदानामध्ये मी प्रमोद शांताराम भिंगारकर थेट सरपंच पदाचा उमेदवार आणि माझे सहकारी 15, आता सर्वांची नावं मी सांगणार नाही, परंतु माझे सहकारी आणि पॅम्पलेट घराघरात पोचलेले आहेत. आमच्या नावांचे पॅम्पलेट पोचले आहेत. वार्ड क्रमांक 1, वार्ड क्रमांक 2, वार्ड क्रमांक 3 आणि वार्ड क्रमांक 4 आणि 5 या प्रत्येक माझ्या उमेदवाराचं नाव त्या विभागातल्या त्या वार्डमधल्या घरोघरी पोचलेले आहेत. त्याच्यात मला एक सांगायचं का आमच्या निशाणे आहेत, ज्याच्यामध्ये एक टेबल निशाणी आहे, ती माझी थेट सरपंच पदाची निशाणी आहे, ती एक निशाणी. त्याच्यानंतर बस एक आमची निशाणी आहे, त्याच्यानंतर ॲटो रिक्षा एक निशाणी आहे आणि टॅक्सी, या 4 निशाण्या समोरील येत्या 5 नोव्हेंबरला बटन दाबून लोकांनी आम्हाला सर्वांना आपल्या विचुंब्याच्या विकास कामा करण्यासाठी भरघोस मताने निवडून द्यावे हे मी त्यांना सर्वांना विनंती करतो. तर हे होते विचुंबे ग्रामपंचायतीसाठी थेट सरपंच पदाच्या निवडणुकीत उतरलेले उमेदवार प्रमोदजी भिंगारकर साहेब. नवराष्ट्र कनेक्टशी संवाद साधल्याबद्दल आपले खूप खूप आभार. नवराष्ट्र कनेक्टसाठी कॅमेरामॅन सय्यद सईद, पत्रकार दीपक घरत, पनवेल.